36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. राजपूत समाजाच्या इतिहासातील पहिलीच संत मीराबाई दिंडी आज 9 जुलै 2026 रोजी उत्साहात जोडवाडी येथून पंढरपूरकडे मोठ्या उत्साहात रवाना झालेली आहे. हरिभक्तपरायण चैतन्यगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि JJ+ संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जीवन राजपूत यांच्या उपस्थितीत ही दिंडी काढण्यात आली आहे. सकाळी संत मीराबाईंच्या प्रतिमेची डॉक्टर जीवन राजपूत यांच्या हस्ते पूजा आणि आरती करून दिंडीस प्रारंभ करण्यात आलाय. भगवे झेंडे, टाळमृदुंगाच्या गजरात जय मीराबाई आणि विठ्ठलच्या जयघोषानं संपूर्ण परिसर भक्तिमय झाला होता. समाजात एकता, भक्ती आणि गोसेवेचा संदेश देणं हा या दिंडीचा मुख्य उद्देश होता. ही दिंडी पंढरपूर येथे पोहोचून विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार आहे. या प्रसंगी फुलसिंग राजपूत, LT ताटू, सुभाष गोकुळडे, मंगलसिंग सिंगल आदींसह समाज बांधव, महिला आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजपूत समाजाची ही पहिलीच संत मीराबाई दिंडी म्हणजे समाजाला एकत्र करण्याचा आणि भक्तीचा वारसा पुढे नेण्यासाठी संकल्प आहे. संत मीराबाईंच्या त्यागातून, भक्तीतून आणि समर्पणातून आपण प्रेरणा घ्यावी. ही दिंडी केवळ पंढरपूर प्रवास नाही तर गोसेवेचे, समाजसेवा आणि संस्कृती जपण्याचा यज्ञ आहे, असं मत हरिभक्तपरायण चैतन्यगिरी महाराज यांनी व्यक्त केले. महाराजांनी समाजसेवेसाठी घेतलेला हा पुढाकार खरोखरच कौतुकास्पद आहे. सर्व वारकऱ्यांनी शिस्तीत भक्तिभावानं विठ्ठल नामाचा गजर करत पंढरपूरला जावे. मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो कोण कोई या मीराबाईचा भावनेनं आपण समाजामध्ये एकतेचा संदेश देऊया, असं मत डॉक्टर जीवन राजपूत यांनी व्यक्त केलं. धैर्य, त्याग आणि भक्तीचा असीम संगम म्हणजे संत मीराबाई. संत मीराबाई ह्या राजपूत घराण्यात जन्मल्या. आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत नसेल तर संतबाई मीराबाई ह्या राजपूत होत्या. मीराबाई सारख्या भक्त आणि संत या आपल्या राजपूत समाजामध्ये जन्मल्या व आपण त्या समाजामध्ये जन्मलो, त्यातच आपलं खूप मोठं धन्य आहे. आत्ताच काटे सरांनी सांगितलं का मीराबाईंनी मनातल्या मनात श्रीकृष्णाला आपलं सर्वस्व मानलं आणि एक भक्तीचं एक असीम प्रतीक म्हणून मीराबाईचं नाव पूर्ण आपल्या भारतात नाही तर जगात घेतलं जातं. मीराबाईने सर्व संसाराचा त्याग केला, सर्व सुखसोयीचा त्याग केला आणि त्या त्यागातून त्यांनी एक भक्तीचं निर्माण केलं. आज मी खरंच जोडवाडीकरांचं एक आभार व्यक्त करतो आणि त्याचबरोबर महंत शिवचैतन्यगिरी महाराज यांचं पण आभार व्यक्त करतो. पांडुरंग आहे श्रीकृष्णाचं स्वरूप आहे हे आपल्याला सर्वांना माहिती आहे आणि मीराबाई श्रीकृष्णाचे असीम भक्त आज त्या पांडुरंगाच्या भेटीला चालली आहे आणि या भेटीसाठी ज्यांनी पुढाकार घेतलेला आहे त्या सर्व मी दिंडी सोबत जाणारे सर्व वारकरी संप्रदाय व आपल्या समाजातील सर्व बांधवांना या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. दिंडीत जाताना आपण जसं कुकोडी ताईने सांगितलेलं आहे त्या स्वतःची काळजी घ्या. ही दिंडी शिव चैतन्यगिरी महाराज यांनी आज या ठिकाणी सुरुवात केलेली आहे. पहिल्याच वर्षी महाराज मी बऱ्याच दिंडे बघतो, मी पैठणचा आहे, बऱ्याच दिंड्या बघितलं मी नवीन सुरू झालेले आहे, परंतु पहिल्या दिंडीमध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं वारकरी संप्रदाय भक्त या ठिकाणी जमलेले, खरंच हे आपल्या एकजुटीचं आणि जसं आपल्या ताटू सरांनी बोलले जोडवाडी हे जोडणारी आहे. एक समाजामध्ये ज्यांनी जोड निर्माण केलेली आहे आणि आपल्या समाजाचं एक खूप चांगलं एक कार्य या ठिकाणी होत आहे. यापुढं सर महाराज संत मीराबाईच्या नावाने आपण या ठिकाणी तिथं आपण एक सभागृह पण आपण हे करू, आपण जागा घेऊन एक संत मीराबाई त्या नावाने सभागृह छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण उभारू. यासाठी माझा जो काही खारीचा वाटा असेल, जे काही प्रयत्न असेल ते मी करू आणि आपल्या संतांना, कारण की आपलं धैर्य शौर्य राजपुतांचं धैर्य शौर्य हे सर्वांना माहिती आहे, परंतु आपल्या
समाजात, राजपूत समाजात भक्तीचा पण एक असीम संगम आहे, भक्तीचा पण एक असीम आहे. ते संत मीराबाईच्या आपण नावाने या पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण जगात आपण या ठिकाणी आपण तो प्रचार करू. या ठिकाणी मी सर्व जमलेले माझे बंधू भगिनी त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि जर तिथून आले आपण पंढरपूरहून आले तर आपण एक या ठिकाणी जितके पण वारकरी संप्रदाय आपले जे सोबत आलेले त्यांचे एक या ठिकाणी आपण एक चांगलं प्रोग्राम घेऊ सर. एक चांगलं एक घेऊ आपण इथे. एवढं बोलतो गुरुपौर्णिमाच्या दिवशी जेवढे आपले संत दिंडीमध्ये गेलेले आहे वारकरी संप्रदायाचे आपले सर्व लोक गेलेले आहेत, ज्यांनी या ठिकाणी आपले खारीच्या काळाने वाटा दिलेला आहे, त्या सर्वांचा आपण एक या ठिकाणी गुरुपौर्णिमाच्या दिवशी तो एक आपल्याला उपक्रम राबवायचा आहे. आपल्याला गुरुपौर्णिमाचा एक उपक्रम राबवू आपण चांगलं. आपले महंत आपले गुरुजी शिवचैतन्य गुरुजी महाराज हे आपल्याला आपलं नशीब म्हणा आपले भाग्य म्हणा ते आपल्याला गुरु म्हणून लाभलेले आहे. तर आपण त्या गुरुच्याच छायेत या गुरुने जे आता हे रोपटं लावलेलं आहे या दिंडीचं, या रोपट्याचं वटवृक्षात कसं रूपांतर करायचं आहे. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी धरमसिंग मेमरोड, छत्रपती संभाजीनगर.